नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक नवीन टाइप्स तेही विदाउट फॉर्म्युला विदिन सम सेकंड मध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता। म्हणजेच येणाऱ्या टीईटीच्या या एक्झाम मध्ये काही सेकंदामध्ये तुम्हाला या मॅथच्या प्रश्नामध्ये सेकंदामध्ये तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात आणि आउट ऑफ मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो नक्कीच मिळू शकतात। तर बघूया मित्रांनो, आजचा प्रश्न अत्यंत इझी ट्रिक्स, अत्यंत सोप्या पद्धतीने प्रश्न आहे मित्रांनो। x/15 ही एक विषम संख्या आहे। या संख्येनंतर क्रमाने येणारी 13वी समसंख्या कोणती, अशा स्वरूपातील हा प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला करायचं काय की विचारलं काय आपल्याला की 13वी समसंख्या कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मित्रांनो, या 13च्या आपल्याला काय करायचं, फक्त याच्या पाठीमागील एक संख्या घ्यायची। ही 13 आहे आणि याच्या पाठीमागील संख्या मित्रांनो काय येणार, ती म्हणजेच 12। या दोघांची मित्रांनो आपल्याला करायची बेरीज, म्हणजे 3 2 5 आणि 1 1 2, म्हणजे ही झाली 13 + 12 बरोबर 25। मित्रांनो, आता एकदम शेवटची लास्ट स्टेप्स या ठिकाणी राहिलेली, फक्त आपल्याला 25चा काय करायचा आहे, या छेदामध्ये जी संख्या इथे दिलेली असेल त्या संख्येशी त्याचा काय करायचं आहे, आपल्याला गुणाकार करायचा आहे। म्हणजेच 25 × 15, 15 × 60, 15 × 5 = 75, हातचे आले 7, 15 2 30 आणि 7 37, म्हणजे हे झाले 375। मित्रांनो, आपल्याला विचारली 13वी समसंख्या कोणती, तर x + 375 ही या ठिकाणची काय असेल मित्रांनो, 13वी समसंख्या असेल। ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। बघूया पुढील प्रश्न। मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तोच टाइप्स, फक्त तुमच्या सर्वांसाठी असे प्रश्न आम्ही या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत। x/15 ही एक विषम संख्या आहे। या संख्येनंतर क्रमाने येणारी 8वी समसंख्या कोणती, अशा स्वरूपातील प्रश्न आहे। मित्रांनो, आपल्याला विचारलं का या ठिकाणी 8वी समसंख्या कोणती, आपल्याला करायचं काय, या 8च्या पाठीमागील एक संख्या घ्यायची, म्हणजेच की कुठली 7, आणि या दोघांचं मित्रांनो आपल्याला करायची काय, बेरीज, म्हणजे जे की काय झाले 8 आणि 7 15। काय उत्तर आले मित्रांनो या ठिकाणी, दोघांचं 15। आता फक्त 1 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर येत आहे। मित्रांनो, काय करायचं आपल्याला, या 8च्या पाठीमागील संख्या, म्हणजे तुम्ही व्हिज्युअली या प्रश्नाचे उत्तर देऊ शकताय। 8 आहेत, कुठलाही पेन हातामध्ये न घेता। 8वी समसंख्या त्याच्या 8 आहे, त्याच्या पाठीमागील संख्या 7, दोघांची बेरीज 15, आणि हे 15 गुणिले हे 15, छेदातील 15, 15 × 15 म्हणजेच 15चा वर्ग 225, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। विदिन सम सेकंदमध्ये व्हिज्युअली जर तुम्हाला प्रश्नाची उत्तर सोडायची असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही स्टडी मॅथ हे चॅनल या ठिकाणी लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता। बघूया पुढील प्रश्न। पुढील प्रश्न मित्रांनो, x/15 ही एक विषम संख्या आहे आणि या संख्येनंतर क्रमाने येणारी 11वी समसंख्या तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो विचारलेली आहे। अत्यंत इझी अशी ट्रिक्स आहे मित्रांनो। व्हिज्युअली प्रश्नांची जर उत्तर द्यायची असेल तर ती उत्तर कशी द्यायची हे फक्त आणि फक्त तुम्ही स्टडी मॅथ याच प्लॅटफॉर्मवरती शिकू शकतात। 11वी समसंख्या विचारली आपल्याला काय हवं, याच्या पाठीमागची संख्या 10, या दोघांची करायची काय आपल्याला बेरीज, या ठिकाणी मित्रांनो ती आली 21। आता आपल्याला करायचं काय की या बेरजेचा इथे छेदस्थानी जी संख्या दिलेली असेल त्यांच्याशी गुणाकार करायचा आहे। 21 गुणिले मित्रांनो या ठिकाणी किती 15, 15 1 15, हात चाले 15 2 30, 30 आणि 1 31, या ठिकाणी उत्तर किती आलं मित्रांनो 315। म्हणजे ऑप्शन मध्ये या ठिकाणी 315 ऑप्शन नंबर 1 मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। अत्यंत इझी असे ट्रिक्स आहे मित्रांनो। कुठलाही फॉर्म्युला कुठलाही काहीच यूज न करता आपण या प्रश्नांची उत्तरं विदिन सम सेकंड मध्ये देऊ शकतो। बघूया पुढील प्रश्न। मित्रांनो, प्रश्न बघण्यापूर्वी तुमच्यासाठी आम्ही खास या ठिकाणी घेऊन आलो आहोत टीईटी मॅथ कोर्स रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच, ज्याची फीस आहे फक्त 1500 रुपये। मित्रांनो, अशाच इझी ट्रिक्स जर तुम्हाला हव्या असतील तर मित्रांनो तुम्ही नक्कीच ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करू शकता। ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड पण उपलब्ध आहेत आणि लाईव्ह सुद्धा उपलब्ध आहे। मित्रांनो, एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो। त्यामुळे मित्रांनो, वेळ न दवडता तुम्हाला या ठिकाणी मी जो नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करा आणि मॅथ्स मध्ये इझी ट्रिक्स सह तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळू शकता। मित्रांनो, ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला मी नंबर देत आहे 7709 11 9501। मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉल करून नक्कीच ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करू शकता। या ठिकाणी तुम्हाला सावंत सरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। अशाच इझी ट्रिक्स तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होणार आहेत। मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न। प्रश्न मित्रांनो सेम आहे। या ठिकाणी आपल्याला 15वी समसंख्या विचारलेली आहे। x/15 ही एक विषम संख्या आहे। या संख्येनंतर क्रमाने येणारी 15वी समसंख्या आपल्याला विचारली आहे। मित्रांनो, करायचं काय, या 15च्या पाठीमागील संख्या आपल्याला काय हवीत, 14 आली, ती दोघांची बेरीज करायची, म्हणजेच ती कुठली येते मित्रांनो या ठिकाणी 29 ही ती संख्या असेल। आणि आपल्याला करायचं काय, या 29चा काय करायचं आपल्याला, 15शी काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। 29 गुणिले 15, 15 9 135। मित्रांनो 5 हातचे आले
13, 15 दोने 30 या बेरीज म्हणजे 435. या ठिकाणी ऑप्शन मध्ये 435 ऑप्शन नंबर 4 हे काय असेल या प्रश्नाचं राईट आन्सर असेल. अत्यंत इझी असे ट्रिक्स मित्रांनो पुन्हा एकदा रिपीट करतोय. 15वी समसंख्या विचारली त्याची मागील संख्या घ्यायची 14, दोघांची बेरीज 29 आणि 29चा आणि आपल्याला 15चा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. जो गुणाकार होतो तो 435 या ठिकाणी ऑप्शन मध्ये 4 नंबरला आहे. एकदम करेक्ट इझी अशी ट्रिक्स मित्रांनो. बघूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न मित्रांनो x/15 ही एक विषम संख्या आहे. या संख्येनंतर क्रमाने तिसरी समसंख्या आपल्याला विचारली मित्रांनो. इझी ट्रिक्स आहे. प्रश्नांची उत्तरं व्हिज्युअली कशी द्यायची मित्रांनो आपण ते या ठिकाणी शिकत आहोत. तिसरी संख्या विचारली आपल्याला या पाठीमागचा नंबर घ्यायचा आहे 2. आपण हे माइंड मध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतो. 3 आणि 2 5 या 5चा आपल्याला करायचं का या 15शी करायचा आहे गुणाकार. 15 5 75 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल मित्रांनो. बघूया पुढील प्रश्न. x/15 ही एक विषम संख्या आहे. या संख्येनंतर क्रमाने येणारी 18वी समसंख्या कोणती मित्रांनो. इझी ट्रिक्स आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. 18वी समसंख्या विचारली त्यांनी आपल्याला याच्या पाठीमागील अंक घ्यायचा आहे आणि या दोघांची काय करायची मित्रांनो आपल्याला बेरीज करायची. 15 हातचा लेख हे झाले 35 मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला आता करायचं काय या 35चा आणि या 15चा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. गुणिले 15 15 60 15 5 75 हातचे आले 7 15 ते 45 45 आणि हे 7 म्हणजेच किती झाले मित्रांनो 52 525 525 आपल्याला दिलेत ऑप्शन नंबर 2 मध्ये म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन मित्रांनो. अशीच इझी ट्रिक्स बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नामध्ये. मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मी की जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर तुम्ही नक्कीच ती स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकता. आणि टीईटी मध्ये मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचे स्वप्न तुमचं पूर्ण करण्यासाठी स्टडी मॅथ नेहमीच तुमच्या सोबतीला आहे मित्रांनो. आणि यासाठी मित्रांनो तुम्ही दिलेल्या नंबरवरती फक्त एक वेळ कॉल करा. यामध्ये मिळतील तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच बद्दलची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन. तुम्ही या दिलेल्या नंबरवरती मित्रांनो कॉल करू शकता. या ठिकाणी तुम्ही सावंत सरांशी बोलू शकता आणि त्यांच्याकडून नक्कीच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो अशाच इझी ट्रिक्स सोप्या पद्धतीने जर शिकायचं असतील तर नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. भेटूया पुन्हा एकदा पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.